बरं ऐक ना जानू, तुला ते IPL माहिती का ग? मला IPL आणि बापीएल असलं काय माहिती नाही. हा, तुझा बाप सारखा PL होता ना म्हणून तुला तेवढंच आठवतं. गप बसा ना, तर हितच तुडवीन आता. हा ग शिवाला, ते नाही का इकडून गुजरात टायटन, इकडून मुंबई इंडियन, तिकडून हार्दिक पांड्या, इकडून धोनी, ते टीव्हीवर खेळतात ते. आता ते क्रिकेट वय, ते क्रिकेट 3 लाकडं आणि 11 माकडं. ते कस काय? आता 3 लाकडं असते ती आणि 11 माणसं पळते ती त्याच्या महाग बोकडागत. आयला हे विचार तर मी कधी केलाच नव्हता. बरं ऐक ना शिवाना, खालच्या आळीतले पोर आले होते, ते म्हणले वरच्या आळीतल्या पोरासोबत क्रिकेट भरवायची. तेव्हा सदा दादा तू आमच्या टीम मधून खेळ. आणि तुमचा आणि क्रिकेटचा काय संबंध? अगं बायको, मी आहे ना लग्नाच्या अगोदर लय भारी बॅट्समॅन होतो. बाउंड्री 6 बाउंड्री असं शतक करत होतो मी. 5 वर्षात बॅटिंग नाही केली तर तेवढी केली असती ना, तर आता 2 लेकरं असती. 2 मिनिटात घरी बोल्ड होता आणि बॅटिंग लागलाय करायला. शतक मारत तुम्ही, शतक. अगं गपलं बाई, कोणी ऐकलं तर अवघड होईल माझं. का लाज वाटते वय आता? अगं राहू दे ना, ते काय सारखं उकरून काढते. जाऊ दे ना जानू, असं गेलो ना असं येतो लगे. नाही म्हणलेलं कळतंय ना, तिथं शेतात काँग्रेट उपटाय जायचं आहे, ती जायचं गपगुणानी. हा, इकडे तर काँग्रेस उपटा, तिकडे कांदे उपटा. मी जन्माला काय उपटायला चालू का ग? गप बसायचं, ही बॅग घ्यायची आणि घरामध्ये निघायचं. आणि गपचूप जर गेला तर काळा निळाच करीन. जावा घरामध्ये. क्रिकेटनं तर बारक्याला बी येड लावलंय, मोठ्याला बी येड लावलंय, आणि आमचं तर पाक खुलत झालंय त्या क्रिकेटच्या नादामध्ये.